नमस्कार. मी अमृता देखणे. आपण पाडव्याच्या शुभेच्छा देऊन सर्वांना आज आपण रामरक्षेच्या श्लोकाचा अर्थ बघणार आहोत. तर हाही रामरक्षेच्या श्लोकाचा अर्थ लिहिला आहे विनयाताई देसाई यांनी आणि तो तुमच्यापर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न करते. त्याची आपण आता थोडीशी माहिती बघूया. मनुष्य जन्म मिळणं आणि तो भारतामध्ये मिळणं हे महाभाग्याची गोष्ट आहे. भारतभूमी ही देवभूमी, संत महंत यांची भूमी म्हणून ओळखली जाते. ऋषीमुनींनी रचलेली स्तोत्र, संतांची शिकवण सगळंच अलौकिक आहे. पण मंत्र सामर्थ्य असलेली स्तोत्र आपली जीवन संजीवनी आहेत असं म्हटलं तर वावगं ठरू नये. या मंत्रस्तोत्राचा प्रभाव आपल्या शरीर आणि मनावर आश्चर्य वाटेल इतक्या प्रभावाने होतो. असं म्हणतात की ज्यांना खरं आत्मिक समाधान मिळवायचं आहे त्याने रोज किमान 5 स्तोत्र म्हणावी. असं कोणतं सामर्थ्य या स्तोत्रमंत्रात आहे तर आपल्या असणाऱ्या संस्था सुधारतात. पचन, श्वसन, रक्ताभिसरण स्वस्थ होतात. आरोग्य सुधारतं, जिभेला धार येते, स्मरणशक्ती सुधारते. स्तोत्रात त्या जागी तोच शब्द, त्याचं सामर्थ्य वेगळं असतं. ऋषींनी फार विचारपूर्वक रचलेली संपदा आपण अभ्यासलीच पाहिजे. स्तोत्र मंत्र पठणामुळे काय होतं? स्तोत्र म्हणणारा आणि त्याबरोबर तो ऐकणारा मंत्रमुग्ध होतो. त्याला प्रसन्न, पवित्र वाटतं, वेगळी ऊर्जा मिळते. इतकंच नाही तर त्या वस्तूवर पण उत्तम त्याचा परिणाम होतो. घराची शुचिता, मंगलता, पवित्रता हे त्या वस्तूत राहणाऱ्या माणसाच्या वागण्या बोलण्यावर, आचरणावर अवलंबून असते. स्तोत्र मंत्र पठणाने सगळ्या घरावर सात्विकतेची प्रभा पसरते. बघा, काही घरात कधीही गेलं तरी प्रसन्न, मंगलमय वाटतं, तर काही घरातून कधी बाहेर पडू असं होतं. पदार्थ करताना जी भावना असते तीच भावना त्या पदार्थात उतरते. प्रसन्न, पण उंची कार्पेट, शोपीस, पडदे, दिवे, झुमरे यावर अवलंबून नसते, तर तथास्तु म्हणणारी वास्तू स्तोत्र मंत्र पाठाला व तथास्तूच म्हणते. आपले विहित कर्म करता करता अंतर्यामी केलेलं, श्रद्धेनं केलेलं स्तोत्र पठण 10 हातांनी पुरवठा करणारं असतं. ऑफिसात काम करताना वाटते, पण दळिता, कांडिता, पूजिता, तुझं गायीन अनंता असं आपण कुठलंही स्तोत्र म्हणू शकतो असं विनयताई म्हणतात. स्तोत्र म्हटलं की आपल्याला आठवतो तो पर्वचा. तेलवातीच्या शांत समयीच्या उजेडात बसून म्हटलेलं शुभंकरोती, रामरक्षा आणि पाठोपाठ भीमरूपी इतकं तरी म्हणावं लागायचंच. पर्वचा या बोलीभाषेचा उच्चार वेगळा आहे आणि अर्थही वेगळा आहे. परावाणीतून ओठावर येतो तो पर्वचा. आतून म्हणजे श्रद्धेने म्हटला गेला पाहिजे. सुरुवात वैखरीतून होणार, मग अर्थ समजून आतून म्हणजेच परावाणीतून म्हटला जातो तो पर्वचा. पुटपुटत म्हणणं, उरकून टाकणं हा पर्वचा नव्हे. दिवस संपून रात्र सुरू होते, त्याच काळात पर्वचा का म्हणायचा त्यालाही कारण आहे. रात्र सुरू होण्यापूर्वी निगेटिव्ह एनर्जी म्हणजेच वाईट विचार मनात येऊ नये, ते घरात साठवू नयेत म्हणून स्तोत्र पर्वचा म्हणायचा. त्यावेळी म्हणणं आवश्यक आहे. पर्वचा झाला की देवाला आणि मोठ्या मंडळींना नमस्कार होणारच. ती नकळत घेतलेली हजेरी असायची. सातच्यात घरात नियम सिनेमातून देण्याची गरज नसायची. त्यासाठी पर्वचा आवश्यक आहे. याच आजच्या काळात सुद्धा खरोखर विनयताई हे तुम्ही म्हणताय ते अगदी खरंच आहे. आम्ही लहानपणी आमच्या जोशीवाड्यात कोरेगावला शुभंकरोती म्हणून झाली की वाड्यातल्या सगळ्या मोठ्यांना नमस्कार करून येत होतो. उत्तम भावार्थ, आशय, आश्वासक आधार देणारी कितीतरी स्तोत्र परंपरेनं आपल्याला लाभली आहेत. जणू ह्या स्तोत्रांचा अमृत कलशच. प्रणम्य शिरसा देवम, कालभैरव अष्टक, पांडुरंग शास्त्री, स्त्रीसूक्त,
स्त्री सूक्त, पुरुष सूक्त, अन्नपूर्णा स्तोत्र, नवग्रह स्तोत्र, अथर्व शीर्षक, किती स्तोत्रांचा उल्लेख करावा. विष्णू सहस्त्रनाम नित्यपाठ अनेक जण करतात. सगळं केवळ यांत्रिकतेनं पाठ म्हणून म्हणणं नसावं. शुद्ध उच्चार आणि भाव आणि श्रद्धा खूप महत्त्वाचे. असं स्तोत्र पठण केलं तरच अतिशय चांगले परिणाम होतात, वाचणाऱ्यावर आणि ऐकणाऱ्यावर सुद्धा. सर्वसामान्य जणांमध्ये, प्रापंचिकांमध्ये ही आज अतिशय प्रिय असलेली, कित्येक घरात नित्य म्हटली जाणारी असं आहे ते स्तोत्र म्हणजे रामरक्षा. रामरक्षेचा उपयोग योग अभ्यासासाठी होतो. सगळी चक्रे कार्यरत होतात. करण्याची शक्ती रामरक्षेत आहे, म्हणून रामरक्षेला कवचधारी म्हटलं आहे. त्याचा सुंदर प्रभाव, अनुभूती अर्थासह म्हणून घेण्यात अतीव आनंद आहे. तोच आपण घेऊया. व्रतवैकल्य, सणवार याची रेलचल असणारा हा काळ आपण स्तोत्र विषयावर अभ्यास करण्यास निवडला आहे. त्याला पण कारण आहे. आता आपण हा काळ निवडला आहे म्हणजे उद्याच पाडवा आहे आणि पाडव्याच्या निमित्ताने आपण ही रामरक्षा विनयाताईंची सुरू करतो आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी अजून म्हटलं आहे की परमेश्वर झोपला आहे तो काळ, म्हणजे त्यांनी तो चातुर्मासात सुरू केला होता. आपण मात्र पाडव्याची सुरुवात करतो आहे. रामरक्षा शब्दातच रक्षण करता राम आहे. एक आश्वासक, निश्चिंतपणा देणारा भाव आहे. उद्यापासून रामरायाचं नवरात्र बसतंय आणि आपण रामरक्षा अभ्यासतोय. रक्षण का हवंय आपल्याला? किती उसना आव आणला तरी मनाच्या तळाशी भय अवस्था दाटलेली असतेच. का आहोत आपण भयग्रस्त? आपल्याला दुसऱ्याचं, समोरच्याचं, समाजधारणेचं, आपल्या आरोग्याचं, सुरक्षेचं, एकटेपणाचं भय वाटत राहतं. प्राण्यांची भीती, चोरांची भीती इतकंच नव्हे, अगदी आपल्या एखाद्या जवळच्या माणसाची सुद्धा भीती, कसलीशी अनामिक भीती, असे कितीतरी भीतीचे प्रकार असावेत. आपण म्हणूनच भय येथे लय संपत नाही. भावकविता ऐकताना भावूक होऊन जातो. ती मनाला पटते, खरी वास्तवही वाटते. खुट्ट वाजलं तरी जीव घाबरतो, धडधड सुरू होते, हातपाय गळून जातात. ही विधानं तर आपण ऐकतो आणि कधी अनुभवतो सुद्धा. खरं तर जळीस्थळी काष्टी पाषाणी तोच म्हणजे एक चैतन्य भरून राहिला आहे आणि तो म्हणजे आपला श्रीराम. आणि आता आपण श्रीरामाचं स्तोत्र बघणार आहोत. श्री गणेशाय नमः. प्रारंभी बुद्धिदात्या विघ्नहर्त्या गणेशाला वंदन. या स्तोत्राची नीट भावार्थ लक्षात येण्यासाठी आमच्यावर कृपा कर म्हटलंय. श्री रामरक्षा स्तोत्राचा मंत्राचे ऋषी बुध कौशिक आहेत आणि बुध म्हणजे ज्ञानी, कुशिक म्हणजे कुळातले आणि श्री सीता रामचंद्र देवता. स्तोत्राची देवता श्रीराम व श्री सीता आहे. शक्तीला, प्रकृतीला अधिप्राधान्य आहे. सीताराम, लक्ष्मीनारायण, राधेश्याम सर्वच ठिकाणी शक्ती प्रकृती आहे. श्री सीतारामचंद्र देवतांना नमस्कार केला आहे. आणि श्रीराम रक्षा या स्तोत्राची देवता श्रीराम असले तरी सीतेसह आहे आणि श्रीराम ही देवता सीता अभिन्न आहे. यामुळे रामरक्षेची श्री सीतारामचंद्र ही एकात्मिक देवता, रामचंद्रो देवता. थोडा एकात्मिक देवता याबाबत खुलासा म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी प्रकृती आणि पुरुष यांच्या एकात्मिकतेचे दाखले देताना अमृत अनुभवात म्हटले आहे. दृष्टांत लिहिला आहे. सूर्य आणि त्याची प्रभा, चंद्र आणि चांदणे, गूळ आणि गोडी आणि कापूर आणि परिमल जसे वेगळे करता येत नाही, तशीच एकात्मता म्हणजे रामसीता. उद्यापासून आपण नक्कीच हे सगळे श्लोक अभ्यासूया. तूर्तास आपण इथेच थांबतोय. श्रीराम समर्थ.